अर्ध्या दिवसाची साईटसीइंग पूर्ण करून आम्ही आता आमचा प्रवास मुंबईच्या दिशेने चालू केलेला आहे। इथून आम्ही आता पुन्हा मुंबईला जायला निघालोय आणि हा आम्ही आता मधला रस्ता घेतलाय आणि हा पूर्ण रस्ता घनदाट जंगलाने भरलाय। कूर्गवरून मँगलोरला जाताना साधारणतः 15 ते 20 किलोमीटरचा हा घनदाट जंगलाचा पट्टा आम्हाला लागला आणि मग त्यानंतर आम्ही बँगलोरसाठी हायवे घेतला। कूर्गमधून आम्ही आता बाहेर पडलोय आणि आता आम्ही मँगलोरमध्ये एंट्री करणार आहोत। नेत्रावती बीच आणि नेत्रावती नदी आणि या बाजूला होणारा सूर्यास्त। इकडे थोडं रोडचं काम चालू आहे, बाकी रोड तर चांगला आहे। बँगलोरला आता पोहोचणारच आहोत। गुड मॉर्निंग। काल आम्ही कूर्गवरून निघालो तालकावेरीचं दर्शन करून आणि त्रिवेणी संगमचं दर्शन करून आणि रात्री 8 वाजता आम्ही मँगलोर आणि उडपीच्या मध्ये पोचलेलो आहोत। हायवेलाच एक हॉटेल मिळालं आहे, तिथे आम्ही रात्री स्टे केला आणि आता सकाळी 9:30 वाजता आम्ही इथून निघत आहोत। आज आमचा स्टे होणार आहे गोव्यामध्ये म्हापसामध्ये। उडपीला जाताना हायवेवरून 3 किलोमीटर आतमध्ये आम्ही आलो आहोत। इथे आहे कृष्ण मठ। इथून आतमध्ये गीता मंदिर आहे, आपण गीता मंदिरकडे जाऊया। काम तुम करो, फला अपेक्षा न करो, भगवान बोलिए ना। देखिए हनुमान का चित्र है। हनुमान राम की सब काम किया, फला अपेक्षा न किया, उसको ब्रह्म पदवी मिला। नेक्स्ट युग में हनुमान ब्रह्म होता है। गीता मंदिर खरंच खूप सुंदर आहे। इकडे गीतेचे महत्त्वाचे श्लोक सगळे लिहिलेले आहेत आणि त्या प्रत्येकाचा अर्थ त्या मॅडम आहेत त्या आपल्याला समजवतात हिंदीमध्ये। योगे संशुद्ध किल्बिषः अनेक जन्म संसिद्धः। इथे पूर्ण गीता सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वाचली जाते रोज। हे आहे श्रीकृष्णाचं मेन मंदिर। इथे पूर्ण तांब्याच्या आणि मेटलच्या मूर्त्या आहेत। दर्शन झाल्यावर आम्ही पुन्हा ड्रायव्हिंगला सुरुवात केली। उडपीमध्ये आम्ही एंट्री केली आहे आणि हा रोड आणि समुद्र पॅरेलली जाणार आता। हा हायवे आणि हा समुद्र किनारा। एका बाजूला कोलूर रिव्हर, मध्ये रोड आणि एका बाजूला अरबी समुद्र। शरावती रिव्हर, नियर गोकर्णा। गंगावली रिव्हर।
होतो. आता सकाळी 6 वाजता आम्ही निघालो आहे. आज पूर्ण ट्रॅव्हलिंग करून आम्ही आता आज डायरेक्ट पोहोचणार आहोत. आता महाराष्ट्र बॉर्डर चालू होईल. गोव्याच्या एकदम बॉर्डरला आम्ही रात्री राहिलो होतो, कोलवाळला, मापसा कोलवाळ. आणि आता थोड्या वेळाने महाराष्ट्र बॉर्डर चालू होईल. आता घाट रोड लागलाय. आम्ही गोव्यातनं महाराष्ट्रात एंट्री घेतली आणि मध्ये एक छोटासा रस्ता घेऊन आता घाटातून गाडी चालू झाली आहे. काल रात्री आम्ही गोव्याहून निघालो आणि मुंबईला रात्री 10:30ला पोहोचलो. येताना आम्हाला आंबेली घाट लागला आणि त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूर मार्गे मुंबईला आलो. मुंबईला येताना आतमध्ये थोडासा आम्हाला मुंबईमध्ये एंट्री केल्यावर थोडासा ट्रॅफिक लागला, पण ठीक होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्ते मधले थोडं काम चालू आहे, पण ठीक आहे, म्हणजे एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आमची आता ही मुंबई टू कन्याकुमारी सिरीज आम्ही इथे थांबवतो आणि हा व्हिडिओ पण आता इथे एंड करतोय. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.